श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरात दिवसेंदिवस गुंडागिरी वाढत चालली असून कथित भाईच्या नावानं तंबाखूच्या पुड्या मागितल्या। त्यानंतर दुकानदाराने भाईला ओळखत नाही असं सांगितलं। संतप्त झालेल्या भाईच्या दोघा पंटरांनी म्हसरूळ गावातील जैन मंदिराजवळ असलेल्या पान स्टॉल हे तलवारीनं फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। सदरची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। आपण बघू शकतो ही CCTVचं फुटेज कशा पद्धतीने या पान स्टॉलवर तलवारीनं हल्ला करण्यात आला। CCTVचा आधार घेत दोघांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलाय। वैभव शेवरे आणि सिद्धार्थ वाघ अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत। भूषण देशमुख याचा म्हसरूळ गावात गणेश पान स्टॉल आहे। भूषण देशमुख यांचा भाऊ पान स्टॉलवर असताना संशयितांनी युवराज या कथित भाईच्या नावानं तंबाखूच्या पुड्या मागितल्या। देशमुख यांच्या भावाने बाहेर येऊन फोन करत विचारले असता संशयितांना राग आला। यावेळी त्यांनी हातातील तलवार पान स्टॉलच्या काउंटरवर जोरात आपटली। तू आमच्या भाईला युवराजला शिवीगाळ करतोस का? तू टपरीच्या बाहेर ये। युवराज भाईने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवलंय असं म्हटलं। असं बोलत टपरीवर तलवारीने हल्ला केला आणि दुकानाची तोडफोड केली। सोबतच त्यांनी दुकानातील साहित्य इतर माल देखील फेकून दिला। याबाबत म्हसरूळ पोलिसांनी माहिती कळताच संशयितांचा माग काढत संशयितांना म्हसोबावाडी येथून ताब्यात घेतले। म्हसरूळ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।